घाटघर विद्युत प्रकल्प एवढा वरती चढून आलोय. चढ रे चढ. तर आता आम्ही बघा चोंडाला निघालोय सगळ्या तयारीत. घरी आता आम्ही चोंडा धबधबा दाखवतो तुम्हाला. आता निघालोय आम्ही. गाड्या तशा सगळ्यांना भरपूर होत्या पण आम्हाला कसं कम्फर्टेबल जायचं म्हणून छोटी गाडी आम्ही दोघे चाललोय है ना. आणि माझ्या जवळला आवाज रवींद्र शेठ पवार आहेत. त्यांची गाडी आपल्याला असं करायचं आमच्या गाडीमध्ये फुल तयारी असते. तेव्हा माझं बघत असेल तुम्ही सगळी पब्लिक चाललोय आम्ही. गाव आणि त्या गावावरून त्या धबधब्या म्हणजे या गावावरून त्या धबधब्याला नाव पडले चोंडा धबधबा. म्हणजे विद्युत प्रकल्प असतो तिथे असतो म्हणजे आहे विद्युत प्रकल्प. सरळ
मला एकदम तर आपण पर्वत रांगे सह्याद्री पर्वत रांगेत होतो तिला आणि त्याच्या पायथ्याशी पोहोचलो आता. बघायला तर खूप म्हणजे नेचर निसर्ग एवढं भारी वाटतं इकडे, एक नंबर वाटतंय. आणि जर पावसाळ्यात आलं ना तर तिकडचा अनुभव म्हणजे खूप भारी वाटत तुम्हाला. हे बघा लांबून लांबून लोक येतात, लांबून लांबून येतात आणि टुरिस्ट प्लेस आहे ते खूप म्हणजे लांबून लांबून येतात बघायला. तिकडचे हे पर्वत निसर्गरम्य वातावरण बघण्यासाठी खूप लांबून लांबून येतात. लेफ्ट वर जायचं वरती तुम्हाला विद्युत प्रकल्प होते पूर्ण बघायला भेटेल. तिकडे खाली गेले तर धबधबा वगैरे अजून छोटे छोटे ते बघायला भेटेल. तिकडनं आपण पूर्ण ते डॅम आहे धबधबा त्याच्यावर जाऊ शकतो. आणि इकडे आला तर थोडा कच्चाच रस्ता आहे, ते मागे मागे बघू शकता. पूर्ण खोल दोरी इकडे मागे, पण व्ह्यू मस्त आहे इकडचा. बघा तुम्ही हे पर्वत बघू शकता पूर्ण. मित्रांनो तुम्ही आता इकडे पूर्ण बघू शकता, तुम्ही जंगल एरियात आहे आणि साधारणतः संध्याकाळी म्हणजे 7च्या दरम्यान, त्याच्यानंतर इकडे जास्ती पब्लिक राहत नाही कारण का जंगल आहे म्हणून. काही प्राणी पण आहेत इकडे, वाघ बिबट्या असे प्राणी आहेत इकडे खूप. तर संध्याकाळी जास्त कोणी थांबत नाही. इथे यायचं असेल तर सकाळपासून तुम्ही साधारणतः म्हणजे अंडर यायच्या आधी कधी कधी येऊ शकता इकडे. पण बेस्ट सीझन सांगू इकडे तर पावसाळ्यात तेवढं हरी वाटतं नाही इकडे फिरायला. खूप मस्त वातावरण असतं. आता पण आहे तसं, पण मग तशी हिरवळ बघायला भेटणार पूर्ण. आता बोलतो धबधबा म्हणजे छान आहे. आता आपण चाललंय मागं चाललंय तिथे तुम्ही डोंगराकडे बघत उतरले. जशी जशी आम्ही गाडी पुढे चालले तसं वाटतं की डोंगर मागे मागे चालले. नजारा ना की
जर तुम्हाला नजारा अनुभवायचा असेल तर इकडे नक्की भेट द्या. देवठाणपासून साधारण 7 ते 8 किलोमीटर आहे इकडे देवठाण. म्हणजे शापूरवर तुम्ही आलात तर शापूरवर ना देवठाण बस लागते आणि इकडे तुम्ही गाडीवर येऊ शकता. कसं नाही शकता तुम्ही, पब्लिक ट्रान्सपोर्ट वगैरे असतात. पूर्ण खालचा व्ह्यू बघा दिसत असेल तुम्हाला इकडे पूर्ण व्ह्यू. इथे पार्किंग साठी असते जागा. इथे किंवा पब्लिक असं तर इथे सगळे पार्किंगला थांबतात. इथे थांबतात जेवणा खाण्यासाठी आणि इकडनं चालत जातात. जास्त लांब थोडंफार चालत जातात. निसर्गाने काय बनवलंय डोंगर तर असं बनलंय म्हणजे निसर्गात तयार झालेत. पण हे नजारे तुम्ही इथे येऊनच अनुभवू शकता. जे मी तर तुम्हाला फक्त व्हिडिओ मध्ये दाखवू शकतो पण इथे येऊन जे फील होतो निसर्गात आपल्यावर ते बघा. हा पावसाळ्यात खूप तिथे पाणी असतं. आणि आज चोरतो जाम होता त्यामुळे ते पावसाळ्यात धबधबे खूप असतात आणि पर्यटकांची खूप गर्दी असते. बघायला फिरायला येतात त्यांची एकदम गर्दी असते. सह्याद्री पर्वतरांग अजून खूप लांब आहे तिकडे. आता हे याच्या जर पोहोचतोय धबधब्याचा असते इथे ते कंट्रोल करण्यासाठी वगैरे म्हणजे याचा हे आन्सर इथे वीज तयार म्हणजे हा विद्युत प्रकल्प आहे. इथे कोणते विद्युत प्रकल्प इथे पाण्यापासून वीज निर्मिती केली जाते. याचं नाव आहे घाटघर विद्युत प्रकल्प असं नाव आहे. होते त्याला आता आम्ही इथे पोचलोय. बघा इथे आता फोटोशूट चालू आहे. वा हे मस्त आलत कर काय बघू यांचा फोटोशूट चालू होता. एवढा फोटो एकदम फोटो काढला तर आल्या फोटोशूट काय दिसतं काय माहिती. तर आपण इथे फायनली पोहोचलोय. इथे वीज निर्मिती होते आणि खाली तुम्हाला दाखवणार थोड्या वेळात दाखवतो. खाली तिथे डॅम आहे आणि हा इथे वीज निर्मिती होते आणि याला घाटघर विद्युत प्रकल्प असं नाव आहे. हे बघा तुम्ही इथे याला नाव आहे घाटघर इलेक्ट्रॉनिक प्रोजेक्ट. याचा अर्थाने माहिती पण आहे. काय कुठे तो झाडाखाली या बघा माकड पण आहे. तुम्हाला आधीच सांगितलेलं ते काय इथे प्राणी आहेत. आता तुम्ही माकड बघितलं असेल इथे इथून दिसत नसेल खूप वरती आहे. हे बघा इथं पण आहे. हे बघा अगदी डोंगराच्या पायथ्याशी हे हा घाटघर विद्युत प्रकल्प आणि इथे बघा पूर्ण हा डोंगर पोखरून इथे बोगदा बनवायचा होता नाशिक हायवेला निघायला. पण ते डोंगराचं काम चालू होता तेव्हा ते कोसळून सडलं. खूप इथे म्हणजे अपघात झाला होता पूर्ण म्हणजे ॲक्सिडेंट झाला होता. तर त्यामुळे हा काम अर्धच थांबवलं ते बोगद्याचं. हे बघा
इकडे शॉर्टकट काय आहे आपला फोटोशूट. वा पोज काय दिले पोज. काय रे त्याच्याने चालू होता हा. बाकी सगळ्यांचं काय ना काय चालू आहे. एकदा सागरचा फोटोशूट चालू आहे. याच्याकडे बघा गम मध्ये बसलाय. इथे सोंढ्याला म्हणजे हा विद्युत प्रकल्प आहे. त्याचं ज्याचं नाव घाटघर विद्युत प्रकल्प असे. इथे म्हणजे बघण्यासारखं काय फक्त म्हणजे इतर सीझनला बघण्यासारखं काय आहे. हे डोंगर वगैरे सगळं इकडे तुम्ही म्हणजे निसर्गाचा अनुभव घ्यायचे म्हणजे चांगलं वातावरण निसर्गात यायचं असेल तर इकडे नक्की भेट द्या. आणि तिथे दरवर्षी ट्रॅकिंगला येतो. खूप पब्लिक असते ट्रॅकिंगसाठी. आणि पावसाळ्यामध्ये ना खूप म्हणजे असं हिरवळ असते. आणि पावसाळ्याचा ऋतू असतो तर सगळे फिरायला येतात. इथे गर्दी करतात. आता इथे जास्ती दिसणार नाही आम्ही दिसतोय. आणि संध्याकाळची वेळ आहे काहीतरी 6 वाजलेच होता आणि आम्ही फिरतो इथे. आणि आता निघतो इकडनं बाकी जाऊन दाखवतो तुम्हाला. आता आम्ही इथून निघाले जे विद्युत प्रकल्प आहे तिथून निघाले आम्ही. आणि आता खाली जिथे डॅम आहे तिथे तुम्हाला दाखवतो थोडा व्ह्यू. आणि मग घरी निघतो. त्यांचा आता खूप वेळ होत चालला आहे. बघा 6 वाजून गेले आणि रात्र थोड्या वेळात मग जायला अंधार आणि त्याच्यामुळे लवकर निघायला लागेल. बघा संध्याकाळचा व्ह्यू बघा इकडनं काय सुंदर म्हणजे एक नंबर. चला रे पोराव. ते मध्ये थोडा फोटोशूटला थांबलो होतो कारण मागचा व्ह्यू बघा तुम्ही खूप मस्त येते. हा इथूनच गेलतो मागच्या टायमाला. हे कृष्णा इथूनच गेलतो. अरे गेलतो ना तिथं खाली तिथं गाड्या नाही का ठेवलेल्या. मग आता आम्ही तिकडे खाली डॅम आहे तिकडे चाललोय. आपल्या भाषेत बिंदास बोलायचा कसा पण. आता आम्ही इकडे खाली चाललो. अभयारण्य याला ट्रॅकिंग साठी म्हणजे ही एरिया आणि पूर्ण जागाच नसते इथे ट्रॅकिंगला. हॉरर पद्धतीचे जेवढे तेवढी जागा मला जाऊ खाली. आपण तिथे उतरतो खाली म्हणजे खाली जायला दुसरा पण रस्ता आहे तिथून खाली बाईकसाठी रस्ता आहे. पण इथून मधून शॉर्टकट आहे जंगलातून डोंगरावरच्या. आम्ही पूर्ण सचिन बघितलं इथे आपण तिकडनं आलो. तिकडे वरती पार्किंगला पण जागा आहे आणि इथून खाली येऊ शकता तुम्ही. बाकी हे बघा इकडनं पण रस्ता आहे वरती यायला असं. इकडे पण सिटी बनते तिथे विद्युत प्रकल्प आहे पूर्ण. एकदम लावला आलं तेव्हा आकवर होत. हा हो आलो आलो. डेंजर इथं उतरायला हो का. शपथ
बघा हा डॅम आहे, चोंढा डॅम बोलतात त्याला. आणि इथे इलेक्ट्रिसिटी बनते इकडे वरती. आपण इथे होतो वरती आता. हे बघा इथे वरती होता हा घाटघर जलविद्युत प्रकल्प. आपण आता खाली जाऊ, तिथे पाणी पण असते ते दाखवतो, बघायला भेटेल लवकर. ते जल्दी जाऊ. हा बघा घाटघर विद्युत प्रकल्प. हे 2006 मध्ये बनवलंय. तिथं डेट पण मेन्शन आहे. इथून बघा उतरलं खाली. आपण पण निघू आता याच्या खालून इकडनं. उतरायला पायऱ्या पण डेंजर आहेत, एकदम खोल अशा. पाय बी सटकन. इकडं खोलदरी आहे. हो ना, आपलं बसलं तिथं फोटोशूट चालू आहे. दादू ते भारी आलं का फोटो? दादू भारी आलाय. इकडे बघ. अरे उलटा राही ना, माग थोडासा तोल गेला ना तरी जाशील खाली. कुठं पण एवढं एकदम म्हणजे सरळ नाही आता. इथं उभं राहायला पण फाटते मग. माझे तर फुटले उभं राहायला, म्हणजे धरून चाललंय खाली. बाबा खाली खूप म्हणजे असं खोल एकदम स्ट्रेट आहे. पायऱ्या आहेत ना या एकदम स्ट्रेट आहे. उभं राहिलं त्याच्यावर समजत असेल किती स्ट्रेट आहे ते. दाद्या तुम्ही इथून असं दिसतं ना, हल्लं तरी पडाल खाली. बघा इथं मंदिर आहे. हे कसलं मंदिर आहे रे सचिन? या मंदिर काय मठ आहे का? बघा इथं खाली दिसतंय का तुम्हाला? हे बघ इथं फोटोशूट करतो. आपलं व्हिडिओ काढतोय. जाऊ दे ते माझी फाटले तर खाली जाऊची वाटत नाही. हे किती आता जांभर स्ट्रेट आहे एकदम. बरोबर. गुफा आहे का काय रे तिथं? हा गुफा आहे का? ते थांब आलो. ते सागर खाली बसून जा. आता आपण खाली जाऊ. मी तर बसून चाललोय. माझी मूठ फाटते. याच्यावर समजत असं तुम्हाला बाबा किती स्ट्रेट आहे इथं. तर त्या व्हिडिओ काढतो एक. आता आपण इथून जाऊ खाली. फाटले मस्त काय सुरू असं बसलोय. गुफा आहे ती बघू आपण. इथं कुठली गुफा आहे? ते थांबणार रे, जाऊ दे ना मला. इथं फोटोशूट ही गुफा आहे इथं. सिरियस सांगतो का रे? अरे मी तेच फक्त बोलू काय सिरियस सांगतोय.
आलं इथं खाली. मित्रांनो 7वा नंबर यांचा 25 वर्ष अगोदर इथे 2 जोडप्यांनी आत्महत्या केली होती, तर त्यांची आत्महत्या अजूनपर्यंत भटकत आहे. तुम्ही बघू शकता. आवाज असते कू 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 कू. अरे आवाज येते मंजुलिका. किती सिरियस बघा काय आहे बाबा. वेब सिरीज इथे वेब सिरीजची शूटिंग चालू आहे. बघा ये चल अरे ए पकड टाइम मिळत आला. चल ना मग कोण बोलाय नको जाऊ. चल 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 चल. हा आतमध्ये आवाज गुंतवलं का दाखवलं. संजीवनी बोटीत मला माहित असेल ना, दुसरा व्हिडिओ. हे नाही नाही संजीवनी बोटीचं म्हणजे या त्या पार मोठा डोंगर आहे. ते बॅग घेणं त्याची पाणी निघत नाही. त्याच्यात खूप थोडा हळू बोलला तरी आवाज गुंततोय. मला वाघ बी सोडला असेल आपलं धावत येते. चल इथून वरती बघ ना किती स्ट्रीट दिसत. चला निघू आता. मित्रांनो आता खूप वेळ झाले, रात्र होत आले आणि आपण आता निघतो घरी. तर मी काय नाही कसं बोलायचा. अरे त्या चलो चलो वरती पण घेतलं तरी चालवली हो. मित्रांनो तुम्ही बघू शकता मित्रांना काय वाटलं नाही पण वापस चढायला हवा टाईम झाले. अर्धा आहे बघा चालू आहे, अर्धा अजून चढायचे. दमताना लागलाय.
याची हालत बघा. ये लवकर. मी आता धावत चढतो जेवढा टाईम नसेल तेवढा. एवढा वरती चढून आलोय. चढ रे चढ. उतरलं. तुम्ही विद्युत प्रकल्पाची पूर्ण माहिती इथे बघू शकता. घाटघर जल विद्युत प्रकल्प कधी बनवलंय त्याची पण पूर्ण माहिती आहे. हे बघा. तर मित्रांनो आता खूप वेळ झालाय. काहीतरी 7 वाजत आलेत. आता अंधार पण झालाय आणि बघा तुम्ही लाईट चालू झाली म्हणजे खूप अंधार झालाय. आणि तुम्हाला मी आज चोंड्याचा डॅम दाखवला. वरती इलेक्ट्रिक म्हणजे जलविद्युत प्रकल्प आहे ते पण दाखवलं तुम्हाला. आणि बाकी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवीन. तोवर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर तुम्ही क्लिक करा आणि नोटिफिकेशन मध्ये तुम्ही ऑलवर क्लिक करून ठेवा, कारण का नवीन व्हिडिओ तुम्हाला पहिल्यांदा भेटेल आणि अजून नवीन व्हिडिओ येतील. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला थँक्यू. बाय.